स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमचं। आज मी बनवणार आहे टिफिनसाठी स्पेशल मिक्स व्हेज भाजी। त्याच्यासाठी मी घेतलेत वांगे, 2-3 बटाटे घेतलेत आणि 1-2 शिमला मिरची घेतलेली आहे। चला तर आता आपण रेसिपी बघूया। त्यासाठी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत कट करून आणि कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला। आता याच्यामध्ये घालणार आहे मोहरी। मोहरी छान तडकली की आपण त्यात भरपूर जिरे घालायचे आणि जो कट करून घेतलेला कांदा आहे तो ॲड करायचा। कांदा छान झालेला आहे आपला, त्यात टोमॅटो ॲड करणार आहे मी। 2 टोमॅटो घेतलेले आहेत कट करून। त्यात आपल्याला मीठ घालायचे, हळद घालायची आणि जे मसाले तुम्ही खाता ते मसाले ॲड करायचे। मी जास्त काही ॲड करणार नाही आहे, लाल तिखट घालणार आहे। त्याच्यात मी ॲड करणार आहे कांदा मसाला, 2 चमचे कांदा मसाला। आपल्याला याच्यामध्ये आता भाज्या घालून घ्यायच्यात। कसं आहे, कधी कधी जर सगळ्या भाज्या नसतील किंवा थोडं काही जर उरलेलं असेल तर ही रेसिपी आपण नक्की ट्राय करू शकतो। कारण असं सगळं थोडं उरलेलं असतं तेव्हा आपण अशा भाज्या बनवतो। माझंही तसंच काही असं झालेलं आहे। शिमला मिरची होती, थोडीशी बटाटे होते, वांगे होते, मग मी मला आज ही रेसिपी ट्राय करावं। छान लागते खायला पण। मस्त असे सगळीकडून छान मिक्स करून घ्यायची त्या भाजीला। पाणी वगैरे काहीही ॲड करायचं नाही आहे। पाणी वगैरे घालतात तर त्या भाजीला काहीही चव लागत नाही। असंच व्यवस्थित मिक्स करायचं, कारण ह्याच्यामध्ये बटाटा वगैरे जे टाकलेलं आहे आपण त्याला पाणी सुटतं। हे असं छान मिक्स करून घ्यायचं। त्याच्यावर अशी एक प्लेट मस्त अशी आपली भाजी रेडी आहे, तुम्ही बघू शकता। तुमच्याकडे ही सगळ्या भाज्या अशा थोड्या उरल्या असतील तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। काहीही घातलेलं नाही आहे। आपले घरगुती मसाले बटाटा, कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची टाकून ही मस्त अशी भाजी बनवलेली आहे।